नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज बिग बॉस 50वा एपिसोड पार पडलेला आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलं ते आपण या व्हिडिओमध्ये रिव्ह्यूद्वारे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. सर्वात प्रथम जे वर्षा मॅडम झाल्या, परत अरबाज आणि निक्की हे सर्व एकत्र होते आणि त्यांची एकच चर्चा चाललेली की वाईल्ड कार्ड एंट्री जे संग्राम चौगुले आलेत त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढायचं ते त्यांचं प्लॅन डिस्कशन चाललेलं. आणि ते म्हणाले की अरबाज म्हणत होता की अशा पद्धतीनं गेम खेळायचा की आपण वाईल्ड एंट्री बाहेर निघली पाहिजे, या दृष्टीने आपण खेळ खेळला पाहिजे. कारण आपण 8 आठवडे म्हणजे 8वा आठवडा आता सुरू झालाय, तर बरेचसे कष्ट करून टप्पे खाऊन आपण या एवढ्यावर एपिसोडमध्ये आलेलो आहोत. तर कुठेतरी आपण बाहेर न पडता वाईल्ड एंट्रीला लगेचच्या लगेच बाहेर काढणं सर्वात महत्त्वाचं आहे असं चर्चा झाली. चव्हाण आणि अभिजित सावंत आणि अंकिता एकत्र बसलेली. तर सूरज अभिजितला म्हणालेला की जी वाईल्ड कार्डची एंट्री होईल ती मुलगी असायला पाहिजे आणि मुलगी एक साध्या सरळ स्वभावाची पाहिजे आणि एक वेळ तसं झालं तर ती माझी मैत्रीण होईल असं सूरजची इच्छा आहे. आणि बिग बॉसनं पण इच्छा ती मान्य केलेली आहे. आणि बिग बॉस म्हणाले की सूरज चव्हाणनं मला टास्कच दिलेला आहे, आता बघूया सूरजची मैत्रिणी ते कशा पद्धतीने असते, ती वाईल्ड कार्ड एंट्री जी होणार आहे ती कशा पद्धतीने होते. पण बिग बॉसच्या म्हणण्यानुसार ती मुलगीच असेल असं 100% वाटते. त्यानंतर जंगलराज म्हणून एक टास्क आज बिग बॉसनं आणलेला आहे. तर त्यामध्ये एक बंदूक ठेवलेली असते टेबलवर आणि चौकोन 2 आखलेले आहेत दोन्ही बाजूला. तर जो कोण पहिली बंदूक उचलेन त्या चौकोनामध्ये ठेवेल तर त्याची टीम ला 1 पॉईंट मिळेल. अशा पद्धतीने 2 टीम पडलेल्या आहेत. पहिल्या टीममध्ये आहे अरबाज आहे, निकी आहे, जान्हवी आहे, वर्षा मॅडम आहेत आणि सूरज आहेत. सूरजला अरबाजच्या अपोजिटच्या टीममध्ये का हे घालत नाही बिग बॉस मला माहीत नाही. बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे सूरजचा ओरिजिनल गेम त्यांना बघायचे, कारण अपोजिट टीममध्ये त्याच्याच टीममधले म्हणजे जो नेहमी बोलत असतो सूरज त्यांच्याबरोबर, तर त्यांच्या टीममधले असतात आणि सूरजला आपली पूर्ण ताकद वापरता येत नाही. त्यामुळे कधी बिग बॉस अपोजिट टीममध्ये घालणार अरबाजच्या काय देवालाच माहीत. त्यानंतर जी दुसरी टीम आहे त्यामध्ये डीपी दादा आहे, अंकिता, पॅडी हे त्रिकूट आहे. वाईल्ड कार्ड एंट्री संग्राम दादा आहेत, अभिजित सावंत हे 5 जणांची टीम आहे. तर या खेळाचा नियम म्हणजे जी टीम हरेल तर त्या टीम डायरेक्ट सर्व मेंबर जे आहेत ते डायरेक्ट नॉमिनेट होणार. आणि निकी स्वतःच्या टीमला सांगत होती की काहीही करा पण ती बंदूक आणा आणि आपल्या टीमला जिंकवायचे. एक वेळ वर्षा मॅडम वीक असतील आणि तसंच झालं मित्रांनो. निकी वर्सेस जी अंकिता आहे तिच्यात पहिली कॉम्पिटिशन लागली, तर त्यामध्ये अंकितानं भरपूर प्रयत्न केला. गेमच्या जोरावर निकीने वर्चस्व सिद्ध केलं आणि पहिली बॉक्समध्ये गेली आणि 1 पॉईंट त्या टीमचा झाला, म्हणजे जे अरबाजची टीम आहे. आता दुसऱ्या राऊंडमध्ये वर्षा उसगावकर मॅडम वर्सेस डीपी दादा होते. तर यामध्ये डीपी दादा चपळाई किती आहे डीपी दादांची आपल्याला माहिती आहे आणि ते डीपी दादा विजयी ठरले. स्कोर आता झालेला 1-1 आणि सर्वांची उत्सुकता लागलेली की ती तिसऱ्या राऊंडमध्ये कोण येणार. आणि तिसऱ्या राऊंडमध्ये अरबाज वर्सेस त्या टीममधून पॅडी दादा होते. आता आपल्याला माहिती आहे अरबाजची हाईट आहे आणि चपळता त्याची एक जिमची बॉडी असल्यामुळं एक फिजिक्स चांगलं असल्यामुळं त्याचं गेम पण चांगले आहे. आणि पॅडी दादांनी पण भरपूर प्रयत्न केले परंतु अरबाज या खेळामध्ये विजयी ठरला. आणि निकी पण एवढी खुश होती आणि अरबाज त्या बॉक्समध्ये जाताना एकदम हळूरित्या गेला. त्यामुळे निकी म्हणते काय रे बावळट, का असं करतोय, हळू जा, तुला गेमचा सिरियसनेस आहे का, असं तसं. परंतु अरबाज हा बॉक्समध्ये पोचला आणि त्या टीमचा स्कोर झाला 2-1. त्यानंतर चौथा राऊंडमध्ये जान्हवी वर्सेस अभिजित हा राऊंड होता आणि या राऊंडमध्ये अभिजितने बाजी मारली आणि त्या राऊंडमध्ये खेळताना जान्हवीने पण शर्तीचे प्रयत्न केले परंतु जान्हवीच्या पायाला लागलं आणि तिने पायाला लागून सुद्धा खिलाडू वृत्ती दाखवून अभिजितला भरपूर अपोज करण्याचा प्रयत्न केला त्या बॉक्समध्ये न जाता येण्याचा, परंतु अभिजित त्या बॉक्समध्ये पोचला आणि त्याची टीम विजयी ठरली. आणि आता स्कोर झाला आहे 2-2. आता सर्वांचं लक्ष लागलेलं की कुठली टीम जिंकणार कुठली टीम हारणार. आणि
लढत जी आहे ती सूरज वर्सेस आता त्या टीममधून अपोजिट टीममधून म्हणजे DP दादांच्या टीममधनं संग्राम चौगुले दादा आहेत. आता सूरज आणि संग्राम चौगुले दादा बघू कोण जिंकतंय. आता वर्ल्ड कपची फायनल जशी असते त्या पद्धतीने आज खेळ झाला आणि संग्राम चौगुले दादा वर्सेस सूरज चव्हाण. आता संग्राम चौगुले दादा आपल्याला माहितीच एक प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहेत आणि त्यांची ताकद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि सूरज चव्हाण गावठी पॅटर्न जे आहे त्या चटणी भाकरीचा पैलवान म्हणता येईल, पण त्याची पण ताकद जबरदस्त आहे. प्रत्येक टास्कमध्ये तो जीव तोडून खेळतो आणि त्यानं या टास्कमध्ये पण ते सिद्ध केलं. संग्राम दादांना त्यानं बंदूकपर्यंत पोचलेला तो, परंतु कुठेतरी ताकद कमी पडली कारण सूरजचं एवढी ताकद नाही आहे संग्रामदादांनी एवढी, परंतु सूरजने शर्तीचे प्रयत्न केले शेवटपर्यंत, परंतु संग्रामदादा आपल्या ताकदीमुळे विजयी ठरले. आणि संग्रामदादांना पण ज्यावेळेस बिग बॉसने प्रश्न विचारला की तुम्ही सूरज चव्हाणपेक्षा कसं श्रेष्ठ आहात या गेममध्ये, तर डिसिजन मेकिंग जी पॉवर आहे ती सूरजची कुठेतरी कमी आहे असं संग्रामदादा म्हणाले. स्ट्रॅटर्जीज सूरज चव्हाण हा करू शकत नाही असं संग्रामदादा म्हणाले. आणि पॉवर तर आहेच सूरजची, आज संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आणि शेवटपर्यंत सूरज चांगला खेळला असं संग्रामदादा म्हणाले. तर जी जान्हवी आहे तिच्या डोळ्यातून पाणी दिसत होतं कारण तिच्या पायाला लागलेलं आणि एक प्रकारचं हे दुःख जे नॉमिनेट व्हायचं दुःख ते तर खूप बेकार असते. आणि त्यामध्ये आता टीम जी ए टीम होती म्हणजे DP दादांची टीम होती ती विजयी ठरलेली आहे आणि जी आरबाजची टीम होती ती अपयश ठरलेली आहे आणि पराभूत झालेला आहे. आता 5 मेंबर जे आहेत ते डायरेक्ट नॉमिनेशनच्या लिस्टमध्ये गेलेले आहेत. टीममधून निकी, आरबाज, सूरज, जी जान्हवी आहे आणि वर्षा मॅडम या 5 जण नॉमिनेट झालेले आहेत. आता आर्या वर्सेस निकीचं जे प्रकरण झालेलं तर त्यावरून निकीवर भरपूर महाराष्ट्रात जी जनता नाखुश आहे आणि बघूयात आता काय होते कारण सूरजला माहितीच आपण सूरज नॉमिनेशनमध्ये आला तरी पण संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठीमागे उभं असतं, त्यामुळे सूरज यावेळेस नॉमिनेशनमधून वाचू शकतो. त्यानंतर वर्षा मॅडमला पण बऱ्यापैकी ओट्स असतात. आरबाज, जान्हवी आणि निक्की हे अंधारात कुठेतरी दिसत आहे. आता बघूया महाराष्ट्राची पब्लिक कुणाला सपोर्ट करते, तर आपला सपोर्ट कुणाला असेल. वोटिंग लाईन चालू होणार आहेत आज रात्रीपासून, तर आपला सपोर्ट कुणाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा भावानं, लाईक करा. तुमचा लाईक असलं तर अजून काम करण्यास मजा येते आणि आपले कमेंट नक्कीच कळवा. धन्यवाद.